नमस्कार सगळ्यांना. आज पुन्हा एकदा माझ्या एका कामासाठी मी चालले परत दापोलीला आणि त्यासाठी सकाळी 7:30 वाजता मी आले जांभारीच्या पट्टीवरती होडी पकडण्यासाठी. तर होडी इकडून येतच होती. आधी 7:30ची जी होडी होती ती चुकली माझी आणि म्हणूनच मला 7:45ची होडी भेटणार होती. आणि ही होडी आहे ना, ती सकाळचं वातावरण असल्यामुळे एवढं सुंदर वातावरण आहे. कारण आम्ही यावेळेस शक्यतो येत नाही, क्वचितच येतो. आणि आज मी लवकर आले होते, तर एवढं सुंदर असं दृश्य मला बघायला मिळालं ना, याचा मात्र खूप आनंद होता. पण दुःख या गोष्टीचं होतं, की जी 7:45ची एसटी होती पलीकडून मला आंबलोलीपर्यंत जाण्यासाठी, ती मात्र माझी चुकलेली होती. त्याचं दुःख होतं, त्याचं वाईट वाटत होतं मला. पण तरीही निसर्गरम्य असं सकाळचं हे मस्त अगदी नजरेला भिडणारं असं हे मस्त दृश्य मला बघायला मिळालं. आणि मग मी या होडीत बसलेली आहे आणि पलीकडे गेलेली आहे म्हणजेच. आणि कुर्लीतून नशिबाने मला एक रिक्षा मिळाली आणि त्या रिक्षामध्ये आम्ही बसलो आणि मग आंबलोलीपर्यंत गेलेलो आहोत. आणि आंबलोलीमध्ये लगेचच 9 वाजता ही बरोबर एसटी आलेली आहे, धोपावे रत्नागिरी. आणि त्या धोपावे एसटीत बसून मी धोपावेला आलेली आहे. आणि एसटीत बसल्यानंतर सुद्धा बघा, रत्नागिरी धोपावे बोर्ड दिसतोय तुम्हाला आणि इथूनच लगेचच बाजूची जी खाडी आहे ना, ती सुद्धा दिसते, कारण खाडीच्या कडेनेच हा रस्ता गेलेला आहे. तर मी आता धोपावेला आलेली आहे आणि फेरीबोटमधून मी पलीकडे दाभोळला जाणार आहे. मग पुन्हा दाभोळमधून एसटी बस पकडून नंतर मग दापोलीला जाणार आहे. तर मग आता ही फेरीबोट सुद्धा आलेली आहे. सगळ्या गाड्या उतरल्या आणि मग आम्ही चढलो फेरीबोटमध्ये. फेरीबोटमध्ये आहे ना, प्रत्येक वेळेला आम्ही नेहमीच बसत असतो, तरीही प्रत्येक वेळेला खूप मस्त असा आनंद वाटतो बसण्याचा. आणि ही फेरीबोट सुटल्यानंतरच ही धोपावे एसटी आहे ना, ती सुटते इथून. तर तुम्हाला कधी जर या एसटीने जायचं असेल ना, तर नक्की हे लक्षात ठेवा. बरोबर 11 वाजता ही धोपावे एसटी आहे ना, धोपावेतून पुन्हा जाते रत्नागिरीकडे. आणि या गाड्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित आहेत. आणि मग आम्ही एसटी पकडली आणि दापोलीला आलो. रात्री भाच्याने मस्त असं आवडतं आईस्क्रीम आणलं आणि आईस्क्रीम सोबत खूप साऱ्या गप्पा.